जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा बिहारी। जय राधा कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। Hare Krishna 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 Hare Hare. Hare Rama 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 Hare Hare. जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे। जय कृष्ण बलराम
कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये। आपण श्रीमद भागवताचा पहिला स्कंद वाचतोय। अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण आणि श्लोक संख्या आज 4. आपण आधी शब्द वाचून घेऊ। सांत्वयामास मुनिभिः हतबन्धून् शुचास्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् न प्रतिक्रियां सांत्वयामास मुनिभिः हतबन्धून् शुचास्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् न प्रतिक्रियां सांत्वयामास मुनिभिः हतबन्धून् शुचास्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् प्रतिक्रियां सांत्वयामास मुनिभिः हतबन्धून् शुचास्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् प्रतिक्रियां सांत्वयामाय सांत्वयामास मुनिभिः हतबन्धून् शुचास्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् प्रतिक्रियां सांत्वयामाय सांत्वयामास मुनिभिः बन्धुशुचिचार्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् प्रतिक्रियां सांत्वयामास मुनिर्भिः
हतबन्धुश्च अर्पितान् हतबन्धुश्च अर्पितान् भूतेषु कालस्य गतिं भूतेषु कालस्य गतिं दर्शयन्य प्रतिक्रिया दर्शयन् प्रतिक्रिया माताजी सान्त्वयामासु मुनिभिः हतबन्धुषु चार्पितान् भूतेषु कालस्य गतिं भूतेषु कालस्य गतिं दर्शयन् प्रतिक्रिया दर्शयन् प्रतिक्रिया शब्दार्थ सांत्वयामास सान्त्वयामास सांत्वन केले सांत्वन केले मुनिभी मुनिभिः त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुनींसहित या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुनींचे हतबंधून हतबंधू ज्यांचे बांधव मृत्यू झाले होते त्यांचे ज्यांचे बांधव मृत झाले होते सुचार पिता सुशास्त्रिता शोकात बुडालेल्यांचे शोकात बुडालेल्यांचे भूतेषु भूतेषु प्राणीमात्रांवर प्राणिमात्रांवर कालस्य कालस्य समस्त नीतीचे नियम समस्त नीतीचे नियम गतीम गतिं गती दर्शयन दर्शयन् विश्लेषण करून विश्लेषण नाही नाही प्रतिक्रिया प्रतिक्रिया उपाय अनुवाद तात्पर्य श्लोकाद्वारे श्लोकात की जाय सर्वशक्तिमान नीतीचे न बदलणारे नियम आणि प्राणीमात्रांवर होणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया यांचा उल्लेख करून भगवान श्रीकृष्ण आणि मुनिजन स्वजनांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या मंडळीचे सांत्वन करू लागले. तात्पर्य भगवंतांच्या आज्ञेतील निसर्गाचे कठोर नियम कोणत्याही प्राण्याला बदलता येत नाही. सर्व जीव सर्व शक्तिमान भगवंतांच्या नेहमीच अधीन आहेत. भगवंतांकडूनच नियम आणि आदेश येतात. या नियमांना आणि आदेशांना सामान्यपणे धर्म म्हणतात. धर्म तो साक्षात भगवत प्रणीतम. धर्माची सूत्रे कोणालाही निर्माण करता येत नाही. भगवंतांच्या आज्ञांचे दृढतेने पालन करणे हाच अधिकृत धर्म होय. भगवद्गीतेत भगवंतांच्या आज्ञा स्पष्टपणे घोषित केलेल्या आहेत. प्रत्येकाने त्यांचे किंवा त्यांच्या आज्ञांचेच पालन करावे हे भगवंताचे. त्यामुळे सर्वजण भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिकदृष्ट्या सुखी होतील. जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत तोपर्यंत भगवंतांच्या आज्ञांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. यदा कदाचित आपण भगवंतांच्या कृपेने भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त झालोच तर आपण आपल्या मुक्त स्थितीतही भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करू शकणार. भौतिक स्थितीत आध्यात्मिक दृष्टी नसल्याने आपण स्वतःला आणि भगवंतांनाही समजू शकत नाही. परंतु भौतिक आसक्तीतून मुक्त झाल्यावर आणि आपल्या मूळ आध्यात्मिक स्थित झाल्यावर आपण स्वतःला आणि भगवंतांना प्रत्यक्षपणे पाहू शकतो. जीवनाची भौतिक धारणा सोडून दिल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्थितीमध्ये स्थित होणे म्हणजेच मुक्ती. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. म्हणूनच मनुष्य जीवन हे आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची योग्यता मिळवण्यासाठी आहे. दुर्दैवाने आपण भौतिक मायाशक्तीच्या प्रभावामुळे काही वर्षांचेच असलेले क्षणभंगूर जीवन म्हणजेच शाश्वत जीवन आहे असं समजतो आणि मायेने निर्मिलेल्या देश, घर, भूमी, संतती, पत्नी, समाज, संपत्ती अशा भ्रमित गोष्टींनी भ्रमित होतो. अशा खोट्या स्वामित्वाचे रक्षण करण्यासाठी मायेच्या नाचविण्यानुसार आपण एकमेकांशी लढत राहतो. आपण आध्यात्मिक ज्ञानाचा विकास करून हे समजू शकतो की या भौतिक गोष्टींशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. हे समजल्यावर आपण भौतिक आसक्तीतून तत्काळ मुक्त होतो. भगवत भक्त भौतिकतेने गोंधळून गेलेल्या मनुष्यांच्या हृदयात नामसंकीर्तन रूपी दिव्य ध्वनीचे खोलवर रोपण करू शकतात आणि त्याद्वारे त्यांना मायेपासून आणि शोकापासून सर्व दुःखातून मुक्ती देऊ शकतात. अशा भगवत भक्तांच्या संगतीने भौतिक अस्तित्वाविषयीचे चुकीचे समज तात्काळ दूर होतात. जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजार या भौतिक अस्तित्वाच्या कधी न सुटणाऱ्या समस्या आहेत. कधी सुटणार नाही, काही ना काही चालू शकतात. या समस्या निर्माण करणाऱ्या
प्रकृतीच्या कठोर नियमात गुरफटलेल्या जीवांसाठी मुक्त होण्याचा हाच उपाय आहे. येथे युद्धात मृत्युमुखी पडलेल्या आप्तेष्टांच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या कुरुवंशातील मंडळींना भगवान श्रीकृष्णांनी ज्ञान देऊन सांत्वना दिली. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरशिष्ये नमः. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमः. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पुनः स्वागत. आजच्या कथेमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा भाग भागवतामधला बघतोय. इथे महाभारताच्या युद्धानंतर जे 64 करोड योद्धा मारले गेले होते त्या युद्धामध्ये, त्यांचे सगळे नातेवाईक आपल्या मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या लोकांसाठी दुःखी होते. आणि मागच्या चौकात बघितलं की तिथे कुरुपती युधिष्ठिर महाराज, त्यांचे लहान भाऊ धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी आणि सर्वच आले होते. आणि भगवान श्रीकृष्ण येते होते त्यांच्यासोबत. आणि आजच्या श्लोकात बघतो आपण की जे मुनी, जे व्यासदेव हे होते मुनी आणि बाकी सर्व अनेक होते ऋषी गेले. तर भगवंतांनी आणि त्या सर्व मुनींनी मिळून त्या सर्व दुःखी मंडळीचं सांत्वन केलं आहे. तर भगवंताला कुणाचं दुःख बघवत नाही, म्हणून जे दुःखी जण तिथं होते त्यांना सुखी करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, ज्ञान दिलं आहे आणि सांत्वना दिली आहे, सांत्वन केलं आहे की दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. ज्ञान दिलं आहे की काय घडलं आहे, कशामुळे घडलं आहे आणि आपल्या जीवनाचं कर्तव्य काय आहे. किंवा असं झालं दुःखी दुःखी माझं काय, मी कुठे नाही, त्याचा काही विचार नाही. म्हणून जे घडलं आहे ते मान्य केलं पाहिजे, भगवंताची इच्छा. आणि ते घडायचंच होतं, ते काही नवीन नाही आहे. आता आपण काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा विचार. जेव्हा आपल्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे, माझी जबाबदारी काय आहे, हे जेव्हा हे असेल विचार, तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण बाहेर पडू शकतो. नाही तर मग काही लोकांचं असं बघितलं आणि की आयुष्यभर ते विचार करणं, प्रश्न करणं, असं का घडलं, असं का घडलं,
असं नाही घडलं पाहिजे होतं. आयुष्यभर तेच विचार करतात. पण आपलं कर्तव्य काय आहे ते लक्ष देत नाही. जसं कौरवांचे पिता धृतराष्ट्र यांनी जन्मापासून कायम दुःखच केलं. मी आंधळा कसा झाला, मी आंधळा कसा झालो, मी ज्येष्ठ होतो, सगळ्यात मोठा भाऊ होतो, पण मला आंधळ केल्यामुळे मला राजा बनता आलं नाही, याचं काय नाही दुःख केलं. त्याला जे सौभाग्य मिळालं होतं महान अशा कुरुवंशामध्ये व्यासदेवांच्या कडनं जन्म मिळाला होता. इतकं महान आणि खूप शक्ती त्याला होती, त्याला ज्ञान होतं, पण चुकीच्या भावनेमुळे सदैव दुःखी होता. जे सुख घेता आलं असतं घेतलं नाही, शेवटी विनाश झाला किंवा दुःखातच जीवन गेलं. तर म्हणून आपण ज्ञानी बनलं पाहिजे. ज्ञान घेऊन वास्तविक सत्य काय आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे. आपण जर केवळ आपल्या कल्पनेने स्वप्न विश्वात जगलो तर मग आपण दुःखी आणि चिंतित असतो. पण जर डोळे उघडून आपण जर बघितलं जगाकडे की विश्व काय आहे, सत्य काय आहे, तर मग दुःख कुठंच नाही, समस्या पण कुठं नाही. दुःख समस्या ही आपली कल्पना आहे. आपण विचार करून असं बनवून घेतो की हे समस्या, ही समस्या. भगवंतांसाठी, संत महात्म्यांसाठी काहीच समस्या नाही. त्यांना ही जग सुद्धा आनंदी आनंद वाटतो. विश्व पूर्ण सुख आहे त्यांच्याशी भावना. हे जग दुःखाला आहे एका दृष्टीने, पण संत महात्म्यांना भगवत चेतनेने, कृष्ण भावनेने हे जग सुद्धा दुःखालय सुद्धा काय वाटतं, सुखालय वाटतं. विश्व पूर्ण सुख आहे ते कशामुळे, कृष्ण भावनेमुळे. त्या मनाच्या भावनेने बघत, कृष्ण भावनेने बघतात, कृष्णांच्या डोळ्यांनी बघतात. आणि ज्या भगवंत ह्या जगाकडे बघतात तर ते नाटकाप्रमाणे बघतात. एक खेळ आहे, नाटकात खेळ असतात ना, पहिला खेळ दुसरा खेळ, अंक नाटकाचा पहिला अंक दुसरा, तसं हे जगात चाललंय सर. त्यामुळे जे दिसतंय तसं नाही आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग असते. दिसतं असं की त्याचा तो गेला, त्याचा हात पाय कापले गेले, त्याचं जीवन संमुक्त झालं, असं नाही आहे. का? जीवन त्या देहामुळे नव्हतं, जीवन त्या आत्म्यामुळे होतं. तो आत्मा तर आहेच. डोळ्यात दिसतं काय, फक्त हातपाय दिसत आहे, हाडामासाचे अवयव दिसत आहे, ते जळून गेलं, संपून गेलं, नष्ट झालं सर. पण तसं नाही, व्यक्ती आहे. झोपेत सुद्धा एखादा आपण बघितलं कोणाकडे झोपेत, असं वाटतं की तो गेलाच आहे. झोपेत कोणी व्यक्ती आहे, झोपला कोणी, तर काय वाटतं, ते काय गेले मेलेला व्यक्ती, तो काही जास्त काही अंत विशेष काही फरक नसतो. आणि जो झोपला आहे त्याला आता देहाचं भान नसतं, त्यामुळे त्याने देह सोडलेला असतो झोपेमध्ये एका दृष्टीने. पण अजून देह काही कामाचा आहे, उपयोगाचा आहे, म्हणून पुन्हा तो उठल्यानंतर त्याची हालचाल आपण देहाचं काहे बघतो. पण झोपसुद्धा एका प्रकारे मृत्यूच आहे. त्याच्यामुळे डोळ्यांवर असा विश्वास न ठेवता आपण ज्ञान घेऊन आपल्या कानांनी बघितलं पाहिजे. शास्त्रचक्षु ज्ञान चक्षूंनी बघितलं पाहिजे. चर्मचक्षूंनी आपली फसवणूक होती, आपल्याला धोका होतो. म्हणून तेच ज्ञान ह्या ऋषीमुनींनी, भगवंतांनी या सगळ्या दुःखी जनांना दिलेलं आहे की ह्या जगाचे नियम जे आहेत कोणी बदलू शकत नाही. आणि जे काही होतं ते जीवांच्या कर्माच्या काय असतात, प्रतिक्रिया असतात. मी म्हटलं आहे प्राणी मात्रांवर होणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचा उल्लेख केला आहे. काय ज्ञान दिलं भगवंतांनी की जे काही घडलं आहे ते त्या सर्व जीवांच्या काय कर्माचंच फळ आहे, प्रतिक्रिया आहे. तर काही वेगळं घडलं नाही. काय घडलं आहे, जे केलं होतं कर्म त्याचं फळ भेटलेलं आहे. ते भेटणार होतच. आता प्रश्न पडतो असं का घडलं, असं का घडलं, त्याचं उत्तर सापडणार नाही. उत्तर एकच आहे की त्या जीवाने जे कर्म केलं असेल मागच्या जन्मामध्ये, पूर्व काळामध्ये, त्याचंच फळ म्हणून आजची स्थिती आहे.
हे जर मान्य केलं आपण जाणून, तर मग शांती होऊ शकते. ठीक आहे. नवीन असं अन्याय झाला वा, त्यांच्यावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर अन्याय झाला, दुःखी आपण काय होतो, अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा लक्षात येईल की जे काही घडतं शक्यतो त्या जीवांच्या कर्माचं फळ असतं, शक्यतो काय नाही. म्हणून ह्या ज्ञानाने कर्माचा नियम जो आहे, कर्माचा सिद्धांत जो आहे, तो आपण जाणल्याने मानल्याने सर्व काही जे काही असतं बेचैनी, चिंता, दुःख, त्याचा आपण मुक्त होऊ शकतो. आणि याच्या पुढे काय आपण केलं पाहिजे तोही विचार आपल्यामध्ये येऊ शकतो. आपण जास्त भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा आणि जास्त भविष्याची चिंता करण्यापेक्षा आता काय केलं पाहिजे, वर्तमान काळात काय शक्य ते म्हणतो. प्रत्येक क्षण हा नवीन जीवन आहे, प्रत्येक क्षण हा नवीन संधी आहे, नवीन जीवन आहे. आपण जर विचार ठेवला की मला मागचं भूतकाळाचं भूत सोडून द्यायचं आहे, त्या कधीच अशी चिंता पण काही ठेवायची नाही आहे. वर्तमान काळामध्ये उघड्यानं प्रसन्न मोकळ्या मनाने जगाचं आनंद घ्यायचा आहे, सेवा म्हणून, सेवा म्हणून उपयोग घ्यायचा आहे भगवंताच्या सेवेचा आनंदासाठी. असं हे असेल तर आनंदी आनंद आहे. जसे लहान मुलं जे असतात, काहीच त्यांना विशेष आहे ना, काही लागत नाही आनंदी असायला. जे काही बघतील ते आनंद जे असतील ते ना, म्हणजे हे शक्य आहे. लहान वयामध्ये सदा भगवंत त्या मुलांच्या रूपातून प्रेम आणि जीवनाचा आनंद काय आहे ते दाखवतो. का तो बाळ खूप लहान आहे, त्याला शक्ती बुद्धी नाही आहे. जर भगवंताने असं केलं नाही तर जे मोठे लोक आहेत त्यांना त्या मुलाबद्दल बाळावर आकर्षण नाही होणार. मग त्याची काळजी आहे ना, त्याचं सांभाळ, त्याचं जे आहे पालन इतकं सोपं नाही होणार. पण जेव्हा त्या बाळाकडे बघून इतका आनंद वाटतो, इतकं सुख वाटतं, म्हणून ते होऊन जातं. त्याचा आनंद नसेल, ते बाळ जर दुःखी असलं असं ना, बाळ जेव्हा स्माईल करणं, डोळ्यासारखं खूप उत्सुकतेने बघणं, तर आपल्याला ना इच्छा होते बाळाला सांभाळण्याची. ते भगवंताची व्यवस्था आहे की भगवंताने अशी त्यांच्या मायाशक्तीने केलेलं आहे की प्रत्येक बाळासाठी अशी व्यवस्था आहे. म्हणजे कोणाची पिल्लं असो, ते सगळ्यांचीच पिल्लं, पशुपक्ष्यांची पिल्लांना सुद्धा त्यांच्या माता पित्याकडनं प्रेम मिळतं. का ते बाळ सुद्धा काही आकर्षक असतं. ते बाळ आकर्षक का केलं आहे, भगवंताने केलेलं आहे. भगवंताची शक्ती असते म्हणून त्या बाळाला सुद्धा बुद्धी आहे की कसं आपलं जीवन सांभाळायचं, भगवंत सांभाळतो. सांगायचा उद्देश आहे की आपण भगवंतांच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, भगवंतांच्या नुसार कर्म केलं पाहिजे. जर कोणाला फॉलो करायचं आहे, कुणाचं अनुगमन, कुणाचं अनुयायी बनायचं आहे, तर सर्वोत्तम कोण आहे, भगवंत आहे, जो आपला आहे. बाकी जे वाटतात आपले ते केवळ मायेचा भ्रम आहे. या जगात कोणी आपलं नाही. एका सत्य भावनेने मग बघितलं, आपण सगळे परदेशी आहोत, अनोळखी आहोत, थोडे दिवस जवळ आलो आहे, त्याच्यामुळे हे संबंध काही कायमचे नाही आहे, कायमसाठी नाही. मूळ संबंध जो आहे आपला भगवंताशी, तो जाणून आपण त्या संबंधात सुद्धा आनंद घेऊ शकतो. अपेक्षा न ठेवता. संबंध बिघडतात अपेक्षा ठेवल्यामुळे. पण जेव्हा आपण आपलेच लोक आहेत आणि मग आपण काय दिलं पाहिजे अशा भावनेमध्ये, आपलेच लोक आहेत आणि मग आपण काय दिलं पाहिजे, आपलं उलटं होतं. मला काय भेटणार, मीच घेतलं पाहिजे असं भावनेमुळे आपण दुःखी होतो. आणि जेव्हा ते मिळत नाही आपण खूप विचलित होतो. पण जेव्हा आपण समजू कृष्ण भावनेमध्ये की सर्व जीव भगवंताचे आहेत, मला भेटलं आणि त्यांना भेटलं काही कसं, आपलं जीवन सेवेसाठी आहे हे जाणल्यानंतर आपण जास्त अपेक्षा ठेवत नाही. उलट मी काय दिलं पाहिजे हा विचार. आणि ह्या भावनेमध्ये आपण जेव्हा देण्याचा विचार ठेवू आपल्याला भेटणार काही स्वाभाविक आहे. जे आपण प्रेम दाखवू आपलं, तर आपल्याला दुसरे पार्ट्यानं, दुसऱ्या पक्षाकडनं सुद्धा प्रेम मिळणार. हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण कोणती भावना दाखवतो आणि त्याचनुसार समोरची व्यक्तीसुद्धा काय देईल, प्रतिसाद देईल. तर कोणी कसंही असलं तर आपण जर शुद्ध भावना दाखवली तर समोरच्या जीवाला सुद्धा त्याचा अनुभव होतो, ते लक्षात येतं आणि मग तो सुद्धा
बदलतो, तर त्यानुसार तो आपल्याला प्रतिसाद देतो. प्रेमाचा भाग आहे की सेवाभाव ज्याच्यामध्ये तो असेल त्याला सर्व बाजूंनी मदत मिळते, सर्व बाजूंनी चांगली साथ मिळते. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. काही प्रश्न, काही टीका टिप्पणी? ठीक आहे. आज पवित्र दिवस आहे, निर्जला एकादशी. तर पांडवांमध्ये जो भीम होते, भीमसेन, यांना काही एकादशीचं व्रत जमत नव्हतं. जे 24 एकादशी आहेत, 24-25 एकादशी. म्हणून व्यासदेवांनी भीमसेनला सांगितलं होतं की तू एकच एकादशी कर. ही पांडव निर्जल एकादशी म्हणतात किंवा भीम एकादशी म्हणतात, की जी भीमसेनने केली. त्यांना बाकी 24 एकादशी ज्या आहेत त्या जमत नव्हत्या. ती एकादशी जी आहे त्यांनी केल्याने त्यांना सर्व एकादशीचं फळ मिळालं, असं आहे. तर म्हणून आपल्याला शक्य असेल तर आपण केलं पाहिजे. जर शक्य नसेल तर काही त्यामध्ये दुःखी व्हायची आवश्यकता नाही. आपल्या क्षमतेनुसार आपण पालन केलं पाहिजे. ही ह्या एकादशीचा नियम भीमसेनसाठी होता, ज्यांना बाकी एकादशी जमत नव्हतं. तर म्हणून असं काही नाही की आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे, असं नाही. आपलं जर पाणी न घेता जमत नसेल, पाणी घेऊन आपण एकादशीचं पालन करू शकतो, असं आहे शास्त्रामध्ये. का शास्त्रामध्ये सगळे नियम सांगितलेले आहेत, पण तो नियम कुणासाठी आहे, कशासाठी आहे, ते आपण तेही जाणलं पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी सुद्धा याचं जास्त हे नाही केलं. एकादशी पालन केलं पाहिजे हे सांगितलं. एकादशीच्या ज्या दिवशी अन्न खाऊ नये, अन्नधान्य खाऊ नये हे सांगितलं आहे. बाकी फळ खायचे, उपवासाचं खायचं या आपल्यावर आहे. जसं आपली क्षमता असेल तसं आपल्याला जमेल शक्य तितकं आपण पालन करून भगवंतांना प्रसन्न करू शकतो. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्तवृंद की जय, पिताई गौर प्रेमानंद. हरे कृष्ण.